विकासासंदर्भात पालकमंत्र्यांनी बैठक घेतली आहे. बराच काळ बैठक झाली. नेमकं काय बैठकीमध्ये झालं, काय काय कुठल्या कुठल्या विकास कामांवर आढावा घेण्यात आला? एकंदरीत सगळ्याच आढावा शहराच्या दृष्टीने घेतला की आता महानगरपालिकेमध्ये कोणती कामं चालू आहेत, कुठली आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये करायची आहेत आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार महानगरपालिका परभणी हे 2012ला झालं तरी देखील परभणी वासी सुद्धा समाधानी नाहीत आणि मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा विनंती करून की आपली त्या पद्धतीने आपलं उत्पन्न सुद्धा नाही की महानगरपालिकेला थोडंसं राज्य सरकारकडून आपल्याला मदत हवी आहे. त्या बाबतीमध्ये पण मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक सहकार्य दाखवलेलं आहे आणि ज्या काही शहरवासियांच्या अपेक्षा आहेत, माझ्या जनता दरबारमध्ये सुद्धा मला वाटतं 81 आणि इतरही असे 100-150 लोकांनी महानगरपालिकेच्या जनता दरबारमध्ये येऊन काही मागण्या केल्या होत्या. त्या जवळपास 81 लोकांच्या आपण सोडवलेल्या आहेत. बाकीच्या जिल्हा नियोजन समितीमधून निधी घेऊन त्या पूर्ण म्हणजे जास्त तर गटार वगैरे अशा पद्धतीच्याच होत्या. पण आपलं महानगरपालिका एक चांगल्या पद्धतीने खऱ्या अर्थाने महानगरपालिका वाटली पाहिजे. पालकमंत्री आपल्या जिल्ह्यातला आपल्या परभणी शहरातला पालकमंत्री आहे म्हणून बदल होतोय हेही शहरवासियांना कळलं पाहिजे. अशा दृष्टीने येणाऱ्या दिवसामध्ये पावलं उचलायचे. त्यामुळे आज सविस्तर अशी बैठक इथं घेतली आणि आम्ही त्या दृष्टीने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आपल्या जिल्हा नियोजनमधून सुद्धा नियोजन करत आहोत.